हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता वैशाली ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच राहा. आज बागेमध्ये फेरफटका मारायला गेले. पारिजातकाची फुलं खूपच सुंदर आली होती. हे गुलाबाचं फुल आलं होतं. ही जास्वंदाची फुलं वेगवेगळ्या रंगाची आहेत. एक फेंट आबोली, एक डार्क आबोली. हे सुद्धा जास्वंदाचं वेगळ्या जातीचं आहे. आणि हे गुलाबाचं आणि हे पांढरं, अशी सर्व फुले देवासाठी मिस्टरांनी काढून ठेवली. म्हटलं किचनमध्ये आले आणि आज नाश्त्याला पोहे बनवणार होते. कांदा प्रथम चिरून घ्यायला लागले. दूधसुद्धा तापवत ठेवलेलं होतं. कांद्याचा हात लागू नये म्हणून मी कोपरानेच बंद केला गॅस. हे आंबोळीसाठी पीठ आज डोश्यासाठी घातलं होतं मी रात्री रुबवायला. पोहेसुद्धा करून झाले. नाश्तासुद्धा सर्वांचा झाला आणि बटाटे देखील सोलायला सुरुवात केली. कारण डोश्यासाठी भाजी ही बटाट्याची पाहिजे. आमच्यात चटणी डोसा असं चालतच नाही, त्यामुळे बटाट्याची केली. देवपूजा सुंदर अशी करून घेतली. अजून देव घासायला काय अजून साहित्य आणलेलं नाही म्हणून असेच पाण्यातून काढलेले आहेत देव आजच्या पुरते. आणि सुंदर अशी आमच्या बागेतली फुलंसुद्धा वाहिली. खूपच सुंदर, मन प्रसन्न झालं. आणि खोबऱ्याची चटणीसाठी मी कोरडंच खोबरं होतं, त्यामुळे ते गरम पाण्यात टाकले एक 5-10 मिनटं आणि त्याची चटणी बनवून घेतली. फक्त मी लसूण आणि खोबऱ्याची चटणी बनवली आहे आज एकदम सिंपलमध्ये, आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने ही चटणीसुद्धा झालेली आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि इकडे 2 पळ्या आपलं तेल घालून घेतलं बटाट्याच्या भाजीसाठी. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, कांदा, कोथिंबीर, मिरची हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेणार. आता मी कांदा घालते. प्रथम जिरं मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकून झाला की व्यवस्थित परतून घेणार गुलाबी रंगावरती. अशा पद्धतीने तो गुलाबी रंगावर परतून घेत आहे मी. छान चरचरीत भाजून घ्यायचा. आणि विसरलं माझं, आलं लसूण मिरचीची पेस्ट ती वरूनच टाकली. हिंग, हळद आणि मीठ चवीनुसार टाकलं आणि छान अशी भाजी परतून घेऊन एक 5 ते 10 मिनटं वाफवण्यासाठी ठेवली. आणि शेवटी त्यामध्ये काय केलं मी, कोथिंबीरसुद्धा घालून घेतली. यामध्ये पिवळा रंगच दिसेना झालाय काय माहीत. अशा पद्धतीने भाजीसुद्धा माझी तयार बनवून झालेली आहे. मी व्यवस्थित परतून घेणार. चटणी झाली, भाजी झाली. आमटी मगाशीच मी फोडणीला टाकलेली होती. तवा मी चढवलेला आहे. डोसे तयार करण्यासाठी थोडं तेल आणि पाणी शिंपडते आणि मग त्यावरती आपल्या डोसे तयार करून घेणार. मीठ चवीनुसार घालणार पिठामध्ये. जेवढं हवं त्या प्रमाणानुसार घेणार. आमच्यात प्रमाण मिठाचं व्यवस्थितच असतं, कमी जास्त चालतच नाही. व्यवस्थित हलवून घ्यायचं पीठ, ते मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा गोल मंद गॅसवर डोसे परतून घेणार. मुलांना डोसे फार आवडतात, त्यामुळे 15-20 दिवसातनं मुलांची डिमांड ही असते. छान अशा मुलगा लगेच आलाच टाकल्या आवाजानं. आणि त्यांनी ताटेसुद्धा घ्यायला चालू केलेले आहेत. म्हटलं भाजी आणि चटणी वाढून घे, मी तुला लगेच करून देते. दोघंसुद्धा खाली बसलेली आहेत खाण्यासाठी. ते मागतील तसं करून द्यायला लागलेले आहे प्रत्येकाला. मिस्टर गेलेत कॉलेजवरती, ते आल्यानंतर मग त्यांच्यासाठी गरम गरम करून देणार. आता खूप पसारा झाला होता आणि खूप आपलं पाणी आणि आपले तेलाचे शिंतोडे उडले होते. म्हटलं स्वच्छ करूनच घ्यावा कट्टा. सगळ्यात आधी काय करायचं बघा, तर मनात ठरवायचं की आज मी हे करणारच. किचन स्वच्छ करायला सुरुवात करण्याआधी 1 कप चहा घ्यायचा, थोडं संगीत लावायचं आणि मग कामाला लागायचं. यामुळे काय होते, कंटाळासुद्धा येणार नाही आणि कामसुद्धा लवकर होणार. आणि पसारा कमी करण्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी ओट्यावरचा आणि डायनिंग टेबलवरचा अनावश्यक वस्तू काढून टाकायच्या. रिकामे डबे, नको असलेले कागद जागच्या जागी लगेच ठेवून टाकायचे आणि नको आहे ते फेकून द्यायचे. यामुळे किचन लगेच मोकळं दिसेल.
गरम पाण्याची सिंकमध्ये बघा गरम पाणी आणि थोडा साबण घालून त्यात भांडी भिजत घाला. यामुळे भांडी घासणंसुद्धा सोपं होणार आहे. एका कपड्यात थोडं डिटर्जंट आणि लिक्विड क्लीनर घेऊन गॅस आणि ओटा व्यवस्थित पुसून घेणार. जिथे तेलकटपणा असेल तिथे थोडं जास्त घासून घेणार. जे व्यवस्थित निघतं. काय उडलेले शिंतोडे आपले तेलाचे डागच उडलेले असतात जास्त करून. सिंकला आणि नळांना घासून स्वच्छ करणार. बेकिंग सोडा, लिंबाचा रस वापरला तरी खूपच छान, कारण चमकतात सर्व वस्तू ते वापरल्यामुळे. शेवटी किचनची फरशी झाडून पुसून घेणार. यामुळे पूर्ण किचन अगदी फ्रेश वाटणार आहे. बघा 15-20 मिनिटाच्या कामामुळे तुमचं किचन किती सुंदर दिसणार आहे बघा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. रोज थोडा थोडा पसारा आवरण्याची सवय लावून घेतली तर मग एकत्र खूपच काम जमा होणार नाही. आता मिस्टर बाहेर पाणी मारत आहेत झाडांना आणि इकडे मी भात संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, दूध तापवलेलं आहे, आमटी उकळायला ठेवलेली आहे आणि आपलं चपातीसाठी कणिकसुद्धा मळलेलं आहे. आता भाजीसाठी कांदा वगैरे चिरून घेणार. तर इथेच व्लॉग थांबवते. आजचा व्लॉग कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.